आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। उमरगा पोलिसांची उल्लेखनीय धडाकेबाज कामगिरी। अज्ञात हल्लेखोरांच्या 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या। दिनांक 15/4/2025 रोजी सायंकाळी 3:45 ते 4च्या दरम्यान उमरगा येथील बांधकाम गुत्तेदार गोविंदराम दंडगुले वय वर्ष 40 हे उमरगा शहरातील बँक कॉलनी येथून राष्ट्रीय महामार्गावरून आपल्या दुचाकी स्कूटीवरून घराकडे निघाले होते। ते बँक ऑफ इंडिया व मारुती सुझुकी शोरूम समोर उमरगा येथे आले असता एका विना नंबरच्या एर्टिगा कारमधून आलेल्या 3 ते 4 अज्ञात इसमांनी गोविंद दंडगुले यांची दुचाकी रस्त्यात अडवून धारदार शस्त्रांनी गोविंद दंडगुले यांच्या डोक्यावर हातावर वार केले व नंबर प्लेट नसलेल्या सिल्वर कलरच्या इर्टिगा कारमधून सुसाट वेगाने पळून गेले। जखमी गोविंदराम दंडगुले यांना नागरिकांनी तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर त्यांना सोलापूरच्या खासगी रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले। तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत। सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी तात्काळ सूत्रे हलवून आपली तपास पथके रवाना केली। माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, बमा अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने गुन्ह्यात वापरलेल्या गाडीचा पाठलाग करून पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक ओव्हाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल कोनगुलवार तसेच पोलीस निरीक्षक कावळे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर खजुरिया गावच्या अलीकडे इर्टिगा कार पकडली। परंतु आरोपी अंधाराचा फायदा घेऊन गाडी सोडून पळाले। त्यानंतर पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक कन्हेरे, पोलीस उपनिरीक्षक पुजरवाड तसेच पोलीस निरीक्षक यासीन सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे यांच्या पथकाने रात्रभर अविरत परिश्रम घेऊन गुन्हेगारांचा मार्ग काढला। त्यांना सदरील आरोपी बसव कल्याण कर्नाटक भागात गेले असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने तात्काळ तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटना घडल्यापासून 24 तासाच्या आत कर्नाटक राज्यातील बसव कल्याण तालुक्यातील एका हॉटेलमधून दिनांक 16 एप्रिल रोजी या आरोपींना पकडले। या प्रकरणातील आरोपी राहुल रमाकांत परशेट्टी राहणार मूळज काळे फ्लॅट उमरगा, शिवा कुकुर्डे राहणार कुन्हाळी व प्रदीप कलशेट्टी राहणार जुनीपेठ उमरगा यांना चौकशी कामी ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडे अधिक चौकशी करता समोर आलेली माहिती अशी की राहुल रमाकांत परशेट्टी राहणार मूळज काळे फ्लॅट उमरगा याला सुमारे 2 वर्षापूर्वी गोविंद दंडगुले यांनी मोकळी जागा प्लॉट 6 लाख रुपयांमध्ये घेऊन देतो, आता 1.5 लाख रुपये दे व उरलेले पैसे थोडे थोडे करून दे असे सांगितल्याने राहुल रमाकांत परशेट्टी याने 1.5 लाख रुपये तडजोड करून गोविंद दंडगुले यांना दिले। त्यानंतर वेळोवेळी फ्लॅट दाखव, इसार पावती करून दे असे सांगूनही गोविंद दंडगुले यांनी त्यांना दाद दिली नाही। 8-10 दिवसापूर्वी पुन्हा मला मोकळी जागा फ्लॅट दे नाहीतर 1.5 लाख रुपये परत दे असे राहुल परशेट्टी हा गोविंद दंडगुले यास म्हणाला असता गोविंद दंडगुले याने पैसे परत देण्यास नकार देऊन जा पैसेही परत देत नाही आणि फ्लॅट पण देत नाही, तू का बॉन्डवर लिहून पैसे दिले होतेस का असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली। त्याचा राग मनात धरून राहुल परशेट्टी याने आपल्या मित्राच्या मदतीने गोविंद दंडगुले याच्यावर लक्ष ठेवून त्याला शिवाजी कॉलेज समोर दिनांक 15 रोजी सायंकाळी 3:45 ते 4च्या दरम्यान गाठले व त्यास धारदार शस्त्रांनी डोक्यावर हातावर मारून गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। सदर प्रकरणातील जखमी गोविंदराम दंडगुले यांच्यावर यशोधरा हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार चालू असल्याने व ते बेशुद्ध असल्याने जखमीचे वडील, भाऊ, बहीण, मेहुणा, मामा व इतर नातेवाईक यांना घटना घडल्यापासून वेळोवेळी घडलेल्या घटनेबाबत तक्रार देण्यासाठी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी व आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, इतर अधिकारी व बीट अंमलदार यांनी वेळोवेळी विनंती केली। तसेच प्रतिष्ठित व्यक्ती यांनी पण तक्रार देण्यासाठी विनंती केली असताना देखील नातेवाईकांनी फिर्याद देण्यास नकार दिल्याने व टाळाटाळ केल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून व गुन्हा गंभीर असल्याने तात्काळ दाखल करणे आवश्यक असल्याने बीट अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल 1286 अतुल जाधव यांनी सदर प्रकरणात सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन उमरगा गुन्हे रजिस्टर नंबर 234/2025 कलम 109, 126, 235 भारतीय न्याय संहिता सह कलम 425 शस्त्र अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे हे करीत आहेत।
गुन्ह्याच्या तपासात निष्पन्न आरोपी नामे राहुल रमाकांत परशेट्टी राहणार मुळज तालुका उमरगा, शिवा कुकुर्डे राहणार कुन्हाळी तालुका उमरगा तसेच प्रदीप कलशेट्टी राहणार जुनीपेठ उमरगा तालुका उमरगा व फरार आरोपी नवतेज तोरणे राहणार काळे फ्लॅट उमरगा तालुका उमरगा यांनी यातील जखमीवर घातक शस्त्राने हल्ला केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना सदर गुन्ह्यात अटक करून अटकेतील आरोपी राहुल परशेट्टी यांच्याकडून गुन्ह्यातील जखमीस मारहाण करण्यासाठी उपयोगात आणलेली 3 लोखंडी कोयते तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली सिल्वर रंगाची इर्टिका कार शासकीय पंचासमक्ष जप्त करण्यात आली असून फरार आरोपी नवतेज तोरणे यास शोधण्याकरता तपास पथक तयार करून पाठवण्यात आले आहे. लवकरच त्याला अटक करीत आहोत. सदरची धाडसी कामगिरी घटना घडल्यापासून 16 तासाच्या आत पोलीस स्टेशन उमरगा येथील अधिकारी व अंमलदार यांनी परराज्यात जाऊन अविरत परिश्रम घेऊन क्षणाची विश्रांती न घेता तातडीने पार पाडली आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग कनेरे तसेच पोलीस उपनिरीक्षक गंगाधर पुजरवाड तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप ओवाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल चैतन्य कोगुलवार, पोलीस निरीक्षक यासीन सय्यद, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध कावळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे यांच्या पथकाने केली आहे. नागरिकांनी फरारी आरोपी नवतेज तोरणे यांच्या राहण्याच्या ठिकाणाबाबत काही माहिती मिळून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. तसेच नागरिकांनी कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता कुठल्याही प्रकारची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन उमरगा पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका.